हॅलो एव्हरीवन. तर आज आपण जाणार आहोत रिसॉर्टला. सो त्याच्यासाठी तयारी सुरू आहे आणि आताचा टाइम झालाय 6 वाजलेत. सो मी रेडी होते आणि अन्वित अजून पण झोपलाय. ओ माय गॉड. अन्वित उठला आणि त्याची तयारी केली, रेडी झालो आणि जय जय बाप्पा केला आणि त्यानंतर निघालो. सो सकाळी 7 वाजताच आम्ही इथून निघालो होतो. आम्ही बाय ट्रेनने जाणार होतो. सो त्यासाठी आम्ही बाईक घेतली आणि पोहोचलो मुंबई सेंट्रल स्टेशनला. आणि स्टेशनवरून आम्हाला लोकलने 1 तास लागणार होता. लोकलने आम्ही विरार स्टेशनला उतरणार होतो आणि तिथून आम्हाला बस पिकअप करायला येणार होती. सो या रिसॉर्टचं नाव होतं वैटी रिसॉर्ट. सो बाय लोकल ट्रॅव्हल केलं आणि तुम्ही बाय रोडही जाऊ शकता. सो असं त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही तिथे लवकर पोचा, जेणेकरून तिथून तुम्हाला ट्रॅफिक लागणार नाही. सो जेवढ्या लवकर तुम्हाला घरातून निघता येईल तेवढं तुम्ही निघू शकता. आणि तिथे आम्हाला 9 वाजता तरी पोचायचं होतं. सो विरार स्टेशन आलं. तिथून आम्ही बस होती त्यांची, पण बसमध्ये इतकी गर्दी होती. सो त्यासाठी आम्ही बसची फॅसिलिटी घेतली नाही आणि आम्ही रिक्षाने गेलो. तिथून ते 15 ते 20 मिनटं लागतात. सो वैटी रिसॉर्टला पोचलो. त्यानंतर तिथे ते टॅक्स देत होते. त्याच्यामध्ये तिकीट्स आहेत, म्हणजे एक व्हेजसाठी आणि एक नॉनव्हेजसाठी. सो ते टॅक्स अकॉर्डिंगली ते आमच्या हातात लावत होते. सो हे टॅक्स जेव्हा आम्ही जाणार त्यानंतरच ते रिमूव्ह करता येतात. सो व्हेज आणि नॉनव्हेजचे असे 2 वेगवेगळे सेंटर्स ठेवले होते. आणि या रिसॉर्टला एक्वा रिसॉर्ट असं म्हणतात. सो पाणी एक्वा रिसॉर्ट प्लस गार्डन पण आहे. सो गार्डन वगैरे खूप छान आहे, ते तुम्हाला दाखवते मी. आणि गेल्या गेल्या नाश्ता अवेलेबल होता. सो नाश्त्यामध्ये आम्हाला होतं पोहे, त्यानंतर उपमा आणि मिसळ पाव होता. सो हे अनलिमिटेड आहे. आणि तुम्हाला प्राइसिंगचं म्हटलं तर 800 पर पर्सन होतं. तिथे जाऊन तुम्ही जर तिकीट्स घेतले तर. अदरवाईज तुम्ही ऑनलाईन केलं तर ते 550 पर्यंत पडत होतं, 550 600. सो अकॉर्डिंगली त्यांचे रेट्स चेंज होत असतात. सो हे नाश्ता केल्यानंतर आम्हाला जेवणाची सोय होती तिथूनच. ब्रेकफास्टमध्ये नॉनव्हेज व्हेज दोघांना सेम होतं आणि फक्त लंचमध्ये तुम्हाला व्हेज आणि नॉनव्हेजचे वेगवेगळे टॅक्स आहेत. ही स्लाईड सगळ्यात डेंजर होती आणि ही मी ट्राय केली नाही. मला तसेही भीती वाटते स्लाईड्स वगैरेची. सो मी जे माझ्यासाठी पॉसिबल आहे, माझ्यासाठी कम्फर्टेबल आहे, मी तेच केलं. पण ह्यामध्ये सतीश आणि त्याचा मित्र, त्यानंतर अमित, या सगळ्यांनी हे ट्राय केलेलं. सो खूप डेंजर आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता.
सगळ्यात जास्त आवडलं मला ते वेज पूल, हे सगळ्यात भारी होतं आणि हे फुल टाईम नसतं, दिवसभरात हे 2 किंवा 3 वेळात चालू करतात. सो ह्याची मजा वेगळीच असते. ही स्लाईड पण भारी होती. ज्यांना खूप ॲडव्हेंचर आवडतात त्यांच्यासाठी हे रिसॉर्ट भारी आहे. खूप मोठे मोठे स्लाईड्स त्यांनी ठेवलेले आहेत आणि प्राईस पण खूप कमी आहे. सो तुम्ही हे नक्की ट्राय करू शकता. गिव इट अ ट्राय टू दिस वाईटी रिसॉर्ट. त्यानंतर हे गार्डन आहे. गार्डन पण 3-4 गार्डन आहेत. सो मी ते सगळं कवर नाही केलं आहे, थोडंफार जे करू शकले ते केलेलं आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे अन्वितने खूप एन्जॉय केलं, त्याला खूप मजा आली. सो मला तिथेच पैसा वसूल झाल्यासारखं वाटलं. सो तुमच्या लहान मुलांना जर तुम्हाला न्यायचं असेल कुठे रिसॉर्टला वगैरे तर इथे नक्की न्या. असेच न्यू ब्लॉग बघण्यासाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब अँड स्टे ट्यून.